जादूगार, खऱ्या अर्थानं रंगांचा जादूगार म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतो. या प्रवासात मला असं वाटतं की आणखीन एक पान तुझ्या गोष्टीतलं फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे क्राईम डायरी. मला आजही आठवतं की ETV मराठीवर क्राईम डायरी यायची आणि तेव्हा तर कदाचित मी लहानच असेल तेव्हा, पण मला आठवते की त्या मालिकेची एक वेगळी दहशत होती. ती मालिका लागली की सगळे टीव्ही पुढे बसायचे आणि त्यातलं जे काही क्राईम घडतंय ते बघायला लोकांना एक वेगळी उत्सुकता असायची आणि त्या क्राईमविषयी धसकाही असायचा. लोक एक ते जागरूकता म्हणून ते सगळं बघायचे आणि त्याचा तू एक भाग होतास, तू उल्लेख केलास. क्राईम डायरीनं काय दिलं, कसा होता तो प्रवास? कारण की त्यावेळेस तुम्ही संभाजीनगरला होता. संभाजीनगरला क्राईम डायरीने मला खरं तर माझं जे लग्न झालं, मला जी सध्या माझी जी बायको आहे ती क्राईम डायरीमुळेच मिळाली मला खरं तर. कारण माझं आधी एक लग्न ठरलं होतं, म्हणजे तिला मी आवडलो, मला ती आवडली, माझ्या घरच्यांना तिच्या घरच्यांना सगळं आवडीचा कार्यक्रम झाला. 2 दिवसानंतर आमचं सुपारी फोडायचा कार्यक्रम होणार सगळं. आणि क्राईम डायरीचा एक एपिसोड त्यांनी पाहिला तिच्या घरच्यांनी. ती म्हटली मला या पोरासोबत लग्नच करायचं नाही. ती मुलगी एपिसोड पाहून थेट नकार दिला. नकार दिला की मला या पोरासोबत लग्न, किती क्रूर आहे हा, याच्यासोबत लग्नच करायचं नाही. कारण क्राईम डायरीमध्ये मला काही पोलिसाचा रोल तर मिळणार नाही, मी तिथं गुन्हेगाराची रोल, मी तिकडं सगळे गुन्हे करून घेतले त्या क्राईम डायरीमध्ये 190 एपिसोडमध्ये. तर त्याचे घरचे पण म्हटले आम्हाला नाही करायचं लग्न. ते लग्न माझं मोडलं, पण ते झालं ते बरं झालं या एका अर्थी. त्यामुळं मला सोनम नावाची माझी जी आत्ताची बायको आहे ती मिळाली, की ती मला प्रचंड समजून घेते. तिला काही आपल्या क्षेत्राशी तिला काही अशी हे नाही, आत्मीयता नाही आहे. तिने सिनेमा बघायचा एंटरटेनमेंट म्हणून बस एवढं. मला याला भेटायचं आहे किंवा मला याच्यासोबत फोटो काढायचा असं बायकोला कधीच वाटत नाही. मला शूटिंग बघायचं आहे कधीच वाटत नाही. सगळे सेलिब्रिटी सगळे घरी येतात, पण ती माझे मित्र असल्यासारखं त्यांच्यासोबत वागते. कोणीतरी मोठं सेलिब्रिटी आलाय वगैरे असं तिला कधीच वाटत नाही. आणि ती फारच, आणि ती मला जमिनीवर ठेवण्यात तिचा फार मोठा हात आहे. ते क्राईम डायरीने मला ते एक दिलं. क्राईम डायरी कसं दिलं म्हणजे एक तर मोडलं, पण हे मिळालं कसं काय? हा, नंतर हे बघाबघीचा कार्यक्रम असंच, म्हणजे असं घरच्यांनी आधी मुलगी बघितली, मग तिच्या घरच्यांनी मला बघितलं, मग एकत्र बघण्याचा कार्यक्रम झाला. मग तिच्या भावाने तो क्राईम डायरीचा एक एपिसोड पण पाहिला. मुलगा चांगला आहे, काम चांगलं करतो, सांगितलं होतं कलाकार आहे म्हणून सांगितलं होतं. पण नावाच्या मागं होता ना, प्राध्यापक म्हणून. ते तिच्या घरच्यांना वजन होतं. तिला पण एक नोकरीवाला मुलगा हवा होता की जो सकाळी ऑफिसला जाईल, संध्याकाळी घरी येईल. आणि तेव्हा मी ते प्राध्यापकीच करायचो, त्यामुळे तसंच होतं. पण तिला माहीत नव्हतं की नवरा कलाकार होईल आणि आपण कुठल्या कुठे निघून जाऊ, असं आपलं शहर सोडून इकडे येऊन आपल्याला राहावं लागेल आणि असं काहीतरी होईल. पण तिने सगळ्याच गोष्टीत साथ दिली. क्राईम डायरीची मला अनेक किस्से आहेत. म्हणजे आम्ही रॉबरीचा सीन करत होतो, अंधारात दडून बसतो आणि येणाऱ्या कारला लुटतो. तर आम्ही ते एका आडरानात ते शूटिंग करत होतो आणि तिथल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळलं की असं हे झालं. त्यांना हे माहीत नव्हतं की शूटिंग चालू. त्यांना म्हटलं खरंच चोर आले आणि अख्खं गाव आम्हाला मारायला आलं होतं. नंतर मग गोस्वामीनीच थांबवलं की नाही हे बघा कॅमेरा, इथं कॅमेरा हे आहे, इथं झाडामागे कॅमेरा लावला आहे, आम्ही शूटिंग करतोय, खरोखर काही होत नाही. मग परमिशन आहे का वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. मग पोलीस आले. पोलीस म्हणले आमच्याकडे परमिशन आहे, त्यांना करू द्या. तर असे पण काही क्राईम डायरीमुळे किस्से घडले आहेत. एका मित्राला तर खरं वाटलं, तिथं वरती रूपांतर असं लिहून यायचं, तरीसुद्धा त्याला वाटलं की मी खरोखर बायकोचा खून केला आहे. आणि एकदा गाडीवर जातात तर मला पाहिलं, अरे बस कधी सुटला? म्हटलं कुठून? ते पाहिलं मी वहिनीचं काय झालं, ते काय एवढी डेंजर होती का वहिनी? म्हटलं काय? अरे मी ते पाहिलं टीव्हीत. म्हटलं अरे गुन्हा करणारा माणूस कॅमेरा ऑन करून गुन्हा करेल का? अरे ते रूपांतर लिहिलं असतं. शॉकिंग आहे ते सगळे अनुभव. असे पण अनुभव आहेत.